आहे ना इथं आम्ही रात्री मुक्कामी राहिलो. 100 रुपये एक पर्सन माणूस, म्हणजे एका व्यक्तीला 100 रुपये. तर अशा ठिकाणी आम्ही मुक्कामी थांबलो. आणि सूर्य तर परत 7:30-8लाच उगला. डोंगरामुळे सूर्य काय दिसलाच नाही, नुसता थोडासा वर गेला. आता निघलो तर आम्ही पुढच्या दिशेने. चला तर आवरावरी झालंय का बघावं लागेल. चला सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर आज आहे 19 तारीख. तर 19 तारीख आज गंगोत्रीला निघलोत. आत्ता आम्ही म्हणजे कालच इथं मुक्कामी उत्तर काशीच्या जवळपास मुक्कामी होतो हॉटेलला. इथं 100 रुपये म्हणजे एक व्यक्तीला देऊन मुक्कामी होतो. म्हणलं त्याला चार्जिंग होईल, सेफ्टी बी राहील. आणि आता निघालो पुढच्या दिशेने. तर बघू आता पुढे गेलं सगळं तुम्हाला दाखवत राहतो. आज सकाळी उठलो म्हणजे म्हणलं अजून इथून किती 130 किलोमीटर आहे ना. हां, तर कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ आम्ही दाखवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि हा इथं वातावरण तसं आहे नाही का भारी, म्हणून मग व्हिडिओ बी काढू वाटतो. काय डोंगर उच उच आणि काय हिरवळे, म्हणजे पाऊस कायसारखं. चला दादा पण आले सध्याला. चला दादाची बॅग आणली, म्हणजे पटकन गाडीला बांधून आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो लवकर. चल दादाची गाडी पलीकडे लावली. दादा ती गाडी घेते त्यांची. आणि चला आम्ही पण काय करतो, घेतो गाडी. आता फुल टाकी करून घेतली. 600चं पेट्रोल बसलं पहिलं होतं, पण पुन्हा पेट्रोल भेटतंय नाही भेटतंय. पुन्हा इकडं कसं आहे थोडी पाडी गेला काय हाय, तर म्हणलं फुल करून घ्यावा एकदा. चला दादा पण फुल करतात, मग आपलं निघलं. पुन्हा पेट्रोल पंप नसला तरी कमीत कमीत आता असं माझं आमचा हिशोब आहे. आता हे 1000 रुपयाचं पेट्रोल असलं याच्यात तर केदारनाथपर्यंत तर जाईलच जाईल. थांबलोत. काय घेतलं दादा आपण? तर थोडेसे कांदे मिरची घेतली, पोहे करायचे आहेत. आणि बघा चाललो. पण काय झालंय, संदीप बघतोय बेसन, कारण पोहे बनवायचे. आणि इकडे आहे ना एक खास म्हणजे इकडं काय होतं, काही नवीन बघायला असलं ना तर बघा आपल्याकडे पाईपलाईन जेवढी असते ना मोटर चालू, तेवढा ह्यांच्याकडे दार आहे. म्हणजे डोंगरातून पाणी ऑटोमॅटिक येतं, कंटिन्यू हे चालू असतं. खाली पाणी जातं आणि एवढं चिल्ड आहे गार बर्फासारखंच आहे. आणि खाली रोडला जाऊन तुम्हाला दाखवतो पुन्हा पुढं पाणी पुढे जातं. हे दारा म्हणजे डोंगरातलं रेडीमेड पाणी, याला तसं काय बोरबीर नाही. असं इकडलं वातावरणच बघायला वेगळं आहे. घरं बघा कशी वर येत मस्त, आणि पायऱ्या ह्या साईडला. चला दादा तिथं थांबलं, मी येतो तिकडं. संदीप आला आता बेसन घ्यायला. पहिल्यांदा घेतलं होतं बघा काय घेतलं होतं त्यांनी मागा, कांदे आणि मिरची घेतली होती. आता दादा तिथं थांबले तोवर म्हणलं चला काय म्हणतोय बघू. संदीप घेतलंय. का गाव है। बोलो ना. हेलो हाय। कौन सा गाव है? नागपुरी। नागपुरी है का? अभी उत्तर काशी कितना है अभी? 12। उसके बाद गंगोत्री 100 किलोमीटर। ठीक है ठीक है, ओके ओके। कोई भी उत्तर काशी को आया तो ये साहब से दुकान से सब खरीद लेना, क्योंकि सब अच्छा देते हैं। हाँ ना, ये सही लिया ना, मिर्ची और ये बेसन। चलो रोडच्या साईडलाच आहे. कोणचं गाव म्हणले ते मला बी काय लक्षात नाही आलं, पण काय तिथं लिहिलंय वाटतं काहीतरी. इकडलं आपल्याला कसं दुकान आहे वेगळं बघायला भेटेल तुम्हाला. मी दाखवते थोडं दुकान. आणि वेगळं हरभरा डाळ ही त्यांच्याकडे येतं, ती डाळ ही मिक्स डाळ आहे, मिरची. तर असं दुकान आहे, मस्त आहे. आपका बढ़िया है दुकान, बढ़िया है, मतलब अलग है पण सब है तुम्हारे दुकान में. चलो गिराईक, चलो ठीक आहे. संदीप काय म्हणते तब्येत, काय म्हणते तुझी? सगळेजण विचारते तब्येत बरी आहे का? एकदम ओके. चला मग. काय झालंय, सकाळवरून बघतोय हिडिओ टाकायचा म्हणतोय, आणि हिडिओ साठी नेट नाही, इथं नेटचा प्रॉब्लेम आहे, डाउनलोडच व्हायना. आत्ता सकाळच्या 10 वाजल्यात. आता म्हणजे कालचा हिडिओ टाकायचा आहे. सकाळी 8 वाजताच मी टाकीत असतो कधी कधी, पण आज 10 वाजल्यात अजून पडा. अजून उत्तर काशी थोडी 11 किलोमीटर राहिली. ती 11 किलोमीटर झालं म्हणजे 1 तासाच्या आतमध्ये हिडिओ पडेल कालचा. आणि आजचा हिडिओ आम्ही काढतो ते बघू. आता इकडे नेटचा थोडासा प्रॉब्लेम आहे. आता सध्याला दुपारच्या 11 वाजल्यात, अजून नाश्ता नाही, चहा नाही, काहीच नाही. आणि उत्तर काशी इथून किती 80 किलोमीटर आहे अजून. उत्तर काशी नाही आपलं काय गंगोत्री 80 किलोमीटर आहे. तर चला दादा आलेत, पाणी पिते दादा. पंपा वाजतो, पेट्रोल तर मागं टाकले, पण पाणी वगैरे पिलं सगळे. चला आता डोंगर येतं मागं, लय उंच येतं. चला की दादा चला. काय झालंय, चालता चालता
इंदापूरचेच म्हणजे दादाच्या तालुक्यातलेच एक जण सायकलीवर चालले. तेव्हा थोडंसं बोलणं चालू आहे दादाचं. दादा बोलते त्यांना त्यांच्या तालुक्यातले इंदापूर तालुक्यातले येतं. आणि बघा इंदापूरमधून सायकलवर आली ती सायकलवर. म्हणजे आपण गाडीवर आलो तरी म्हणते काय म्हणजे 50 दिवस झालं आता इथं आलेत. त्यांनी काय काय केलं ही नाही आपल्याला माहिती, पण 4 दाम तर करतीलच ते. तर एक दाम जरा असेल आम्ही केलाय तो, आणि हो आता गंगोत्री नंतर मग केदारनाथ बद्रीनाथ. पण 50 दिवस झाले. चला आता ते काय म्हणजे त्यात आपण बघू. चला आता गप्पा मारल्या आम्ही, पण जास्त काय हात करा फक्त. तर चला लय मोठा व्हिडिओ होईल म्हणून जास्त काय दाखवलं नाही. दादानी केलंय, दादाच्या व्हिडिओमध्ये सगळं बघायला भेटल. चला आता पुढं जातो आम्ही, थोडंसं काहीतरी बघतो. आपल्याकडे गॅस आहे तर ह्यांना म्हणलं पुढे 1 किलोमीटर या काहीतरी बनवतो म्हणजे सगळेजण खाऊ. कारण आपल्या इकडल्या महाराष्ट्रातले येत आणि तेच सायकली चाललेत, ते बी खातील आणि आपण पण खातो. चल संदीप भाऊ चला. थोडंसं पुढं आलोत आता आणि मॅगी बनवायची. आणि आचारी बी दामलेवणी झाले आणि दादा बी दामलेवणी झालेत. दादाला आता काय झालं, पाहिली ती मला जुलाब लागलं होतं ह्याच्यात आग्र्यात. नंतर संदीपला हरिद्वारपाशी मला वाटतं लागलं काय की जुलाब. आणि आता गंगोत्रीला चाललो, तिथून 50 किलोमीटर गंगोत्री आहे. आता रविदादाला जरा जुलाब लागले. आल्यापासून 50 किलोमीटरमध्ये 4दा बसलेत ते. म्हणजे पंपावर बसले, तिथं हॉटेलवर बसले, असं नाही का जागी जिथं बाथरूमची सोय तिथं. आणि आता एकदम असं डोंगरात मस्तपैकी आलो. आता बसलो स्वयंपाकाला, म्हणजे काय करायचं पोहे मॅगी काहीतरी नाश्ता करू म्हणलो. तसंच मग आता तसं वातावरण इकडे बी मागं पाठीमागं मस्त मोकळं पटांगणचे. दादा म्हणजे जरा पटांगणात जाऊन येतो मी जरा. तर चला म्हणलं ठीक आहे. तर सगळ्यांना आता काय आहे, कोणतरी म्हणलं होतं की पाण्याचा बदल झाला ना असं होतं. मला वाटतं तसंच, कारण मला एकदा झालं आता संदीप ठीक झाला, मी ठीक झालो, आज दादाला सुरू आहे. तर पाणी कुठलं बी पितात ना दाऱ्याचं येतं ते, त्याच्यामुळे होत असावा किंवा पाणी बदल होतोय सारखा त्याच्यामुळे होत असावा. तर कुणी जर इकडं असं नाही का आलेलं असेल ना पाणी, त्यांना पण माहीत असेल की इकडं आलं 100% जुलाब लागतेच म्हणजे लागतेच. तर गोळ्या संगत होण्याची गोळ्या संग असणं गरजेचं आहे. आणि एवढं लागतं ना जुलाब काय सांगायचंच नाही. कधी जुलाब म्हणजे लागली ना अचानकच लागती, 5 मिनिटात वाटतं का आत्ता जावं अशी फास्ट. आपलं घरी असतं तसं नाही की बा चला बाबा थोडं थांबायसारखंच नाही, पटकन असं गोष्ट आहे. चला एक सांगायची गोष्ट तशी झाली. तुम्हाला दाखवतो दादा कुठं जाऊन बसलेत. आता काय झालं, थोडं निवांत बसलेत दादा. आता आम्हाला तोपर्यंत मॅगी बनावं लागेल. दादाला जरा निवांत बसले दादा वर जाऊन. बघा कुठं बसले तुम्हाला दिसले का दादा? नाही सांगतो निवांत, मग तसं नाही, निवांत बसले जरा एडिटिंग करीत हवेशीर. आणि ते म्हणले आम्हाला मॅगी मॅगी झाल्यावर आवाज द्या. तर तिकडं कसं डिस्टर्ब होत नाही तर एडिटिंगला त्याला, आणि आवाज मग चांगली एडिटिंग करते. पुढची व्हिडिओची तयारी चालू आहे. नाही तर काय होतं एक दिवस लेट, तुम्हीच म्हणतात लेट व्हिडिओ यायला लागलेत, तसं दादा म्हणते. तर त्याच्यामुळं दुपारी खाणे एडिटिंग केलं म्हणजे संध्याकाळी डाउनलोड होईल. आणि शेड्यूल जरी एडिटिंग करून ठेवला तरी काय होतं आहे, स्टावर नसल्यामुळे रेंज नाही, मग ते टाईमशीर पडत नाहीत. आता इकडं तर काय पडणार ना. आता पुन्हा उत्तर काशीतच गेल्यावर रेंज आहे म्हणजे जवळपास 100 किलोमीटरमध्ये नाही का असं हाय रेंज थोडी. पण व्हिडिओला माहिती आहे ना 5G किंवा चांगलंच रेंज लागते तरच व्हिडिओ पडतात. तर काय झालं, लाईटर आहे ना रविदादाच्या त्या बॅगमध्येच राहिलं. त्याच्यात कॅमेरा आणि ती आहे सामान, त्याच्यातच एक लायटर होतं. माचीस आहे ना सादळले आणले होते, माचीस सादळले, मग लायटर होतं ते आणायला चाललंय वर. दादा बसलीत वर, म्हणलं येतो घेऊन. तोपर्यंत संधी बसलाय झाडाखाली, घसरण डोंगरावून आल्यावर दिसतं घसात गुंडी. आयला दादाला विचारलं, दादा एडिटिंग करीत बसले झाडा सावलीला. तर दादा म्हणते गाडीलाच पिशवी. बघतो खाली जाऊन पुन्हा खाली जावं लागेल, घसरायचं भीती वाटत. असा रोड आहे वाटतं, गुरं बिरं चरत असतील जात असेल. त्या रोडने जातो खाली. संदीप बसलाय खाली. उरकायचं तर टाइमपास चालू आहे आमचा बी लई. कारण 12 वाजल्या मला आता कसं काय दर्शन व्हायचे, उद्याचा व्हिडिओ कसा यायचा बघू काय होतंय. आता पिशवी तर काय मला दिसेना. दादा म्हणते हाय खाली, बघावं लागलं. मॅगीचं नियोजन झालंय आता मस्तपैकी. संदीप भाऊ मॅगी किलोमीटर असा ना आता सिंगल रोड. चला मॅगी पण तयार व्हायला लागली. संदीप भाऊ आता मॅगी तयार करतात पटकन. आणि सगळं आपल्याकडे गॅस आणलाय 5 किलोचा पोळण दमानी. तर चला जोडीदार ते इंदापूरची, तर ते पण थोडा नाश्ता करून जातील पुढं. सर्वजण आपले नाही का रोडच्या कडाला बघत आहेत. तर नियोजन म्हणले असेल लयच भारी आहे जरा. बघा तिकडं पण गाड्या चालल्यात कशा. आणि इथलं वातावरण आहे ना मॅगी खायला थंडगार स्कूल वातावरण आहे. आणि असं बघा ना झाडी वगैरे किती मस्त आहे.
आणि सध्याला ट्रॉफिक झाले. पटकन व्हिडिओ काढतो मी. एवढं डेंजर आहे तुम्हाला सांगतो. रोड तुम्हाला दाखवतो बघा. रोड, हे रोड बघा कशी आहेत. कशाला पुन्हा यायचं, पुन्हा यायचं कामच नाही भाऊ. आता जितकं डेंजर दिसतंय ना तर अजून लय गाठ आहेत दिसते तेवढे दाखवतो मी. तर या गाड्याच गाड्या आल्यात बघा. आणि आता ट्रॉफिक पुन्हा एकदा इकून वरून येऊन इथं पॅक झाले. तर आता गाड्या गरम झाल्यात, थोड्याशा गार व्हावात म्हणून थांबलो. एवढा खतरनाक रोड आहेत ना, सिंगल पदरी रोड, घाट, दर्या, भीती वाटायसारखी. डबल गाडी क्रॉसिंग होत नाहीत. विकून 200 गाड्या थांबल्या असत्या, 200-250, आणि तिकून तवा म्हणजे 20 गाड्या तिकून आलत्या. आम्ही आलतो त्यावेळेस इकडे 200 गाड्याचं असं थांबिलं होतं. ट्रॉफिक होतंय, डोंगर उच येत नाही, एवढे उच डोंगर येतं. तर कधी कधी माती एखाद जागा पडली असते. आता तर काय नाही, रोड क्लिअर येतं. पण पावसाळ्यात येत ना, पावसाळ्यात लय अवघड आहे. पावसाळ्यात तर कुणी यायचं कामच नाही. अशा गाड्या बघा बंग चालतात. आणि आता ट्रॉफिक जिथं आहे, जिथं खतरनाक रोड आहे तिथं थांबून देत नाहीत. आपल्याला नाही का शूटिंग नाही करता येत, कारण ते पोलीस येतं, जागी जागी पोलीस येतं. इकून गाड्या सोडल्या की तिकडं थांबलीत. अशी जवळपास 100 पोलीस असतील बुवा, कमीत कमीत वाटाने. ह्या 100 नसतील बरं का, पण 50 तर असतीलच असतील. मी जरा जास्तच बोललो. तर आता गाडी थोडी गार होऊन द्यायची. आणि अजून हिथून म्हणजे काय गंगोत्री जी आपल्याला जायचं ती ठिकाणी, तर ती 20 किलोमीटर अजून आहे. आणि संदीप पाणी पितोय, तोंड हात पाय धुतोय. दादा पुन्हा एकदा बाथरूमला गेली. आता 4था वेळ असेल बाथरूमला जायची. आणि ही बघा बर्फ, वर डोंगरावर बर्फ दिसतोय ना. आता जवळच जायचं आहे, अजून 20 किलोमीटर आहे. इतके उंच डोंगर आहेत ना, काय सांगायचंच नाही बुवा. म्हणजे हे असे बघा ना, दिसायला सुद्धा तुम्हाला तिथला दगड दिसत नाही. ह्याच्यावरच कळत असेल कॅमेऱ्यात तुम्हाला तिथलं झाड सुद्धा दिसत नाही. म्हणजे ती किती लांब आणि किती उंच असेल. तर इथं जवळचं दाखवत तुम्हाला. तर इथं झाड आहेत अशी बारकाले, म्हणजे मोठे झाड आहेत ते असे आहेत. तर बघा असा डोंगर आहे, इतका मोठा डोंगर आहे ना, इतका की काय सांगायचंच नाही. लय उंच उंच डोंगर आहेत. पण एवढे रोड खतरनाक आहेत. मला तर वाटतं असं, मी जर घरी गेलो ना, कुणाला जर लावायचं असला घरी येऊन, तर मी येऊनच यायचो नाही बुवा. कारण गाडीचं कधी काय होईल. कारण संदीप गाडी जर चलवीत नाही, मीच चलवितो, मी चलवून देत नाही त्याला. पण त्याने जर चलविलं तर मला भीती वाटते, मी चलविलं तर त्याला भीती वाटते. मग ह्याच्या आव्हानच बघू शकतो की घरचं माणूस आलं तर इकडं नाही का, म्हणजे इष्टीने जरी आलं तरी नको आहे असं वाटतं. ठीक आहे, आपल्याला तर आपल्यावर आपण स्वतः गाडी चलवल्यावर आपला विश्वास असतो, दुसऱ्यावर नसतो. तसं काम आहे. तर आलोत काय वाटत नाही, बिंदास आहे, एवढं काही नाही. पण खतरनाक, दर्या खतरनाक आहे. तर माझं नाव आहे सचिन मुटकुळे. असं बरेच जणांना वाटलं की नाव काय आहे. माझं नाव आहे सचिन मुटकुळे. मी आष्टी तालुक्यात राहतो, बीड जिल्हा. पण आष्टी तालुक्यापासून 10 किलोमीटर माझं गाव आहे मांडवा. तर तो जोडीदार आहे, त्याचं नाव आहे संदीप जरांडे, आणि माझं नाव आहे सचिन मुटकुळे. भरपूर जणाला असं अडचणी वाटतात, म्हणून म्हणलं की एकदा नाव बी सांगावं. आणि दुसरी गोष्ट, कमेंट भरपूर आल्यात, त्याच्यात असले तुम्ही रिप्लाय देत नाहीत. रिप्लाय द्यायला काय झालं आहे की दिवसभर गाडी चालवायची, पुन्हा शूटिंग काढायची, पुन्हा एडिटिंग करायची. आकर्ष रात्री झोप आली ती 10 वाजता 9 वाजता, म्हणजे आम्ही पोहोचलो. रातचा सुद्धा प्रवास करतो. रात्री 9 वाजता पोहोचलो, जेवण करूच 10 वाजल्या. एडिटिंग तसंच राहिलं, डायरेक्ट डोळे झाकले. आणि सकाळच्याला आहे ना, पुन्हा सकाळ एडिटिंग करून तरी झालं. एडिटिंग लवकर झाली 1 तासात. पण डाउनलोडला नेट नव्हतं. 11 वाजता व्हिडिओ पडला आहे मागचा. त्याच्यामुळे मी कमेंटला रिप्लाय द्यायना, थोडं समजून घ्या. बोलो ना, ते विचारित होते थोडंसं, त्याच्यामुळे बंद केलं. आणि मला काय म्हणायचं आहे की कमेंट जरी उत्तर नाही दिली तरी आता थोडक्यात ना, तुमच्यासाठीच टाईम नाही म्हणायचं. पुढं रनिंग बी करावं लागते. संध्याकाळी सकाळ रनिंग करतो, पुन्हा मोबाईल चार्जिंग करायचं आहे, व्हिडिओ काढायचा आहे, एडिटिंग करायचं आहे. तर कुठं कमेंटला आता सध्याला करतो. कमेंट वाचतो आम्ही, वेळ भेटला 5 मिनटं कधीतरी, तर मग आम्ही वाचतो, सगळ्यांच्या कमेंट वाचतो. सगळ्यांना जर रिप्लाय देत बसलं, सगळ्यांच्या कमेंट कधी वाचायचं. कमेंट वाचतो, फक्त रिप्लाय नाही देत. तर देऊ 100% थोडासा निवांत झाल्यावर. पण आता तुमच्यासाठी रोज एक व्हिडिओ काढून टाकायचा प्रयत्न करतोय, सुद्धा उचलत नाही. आजच फोन आला होता घरी येऊन माझ्या. तर काय म्हणली मंडळी, म्हणली म्हणजे बायको म्हणली माझी की तुम्ही गेल्यापासून मलाच फोन करीत नाही. तर तुम्हाला रोज एक फोन करायला काय अडचणी. तर खरंच म्हणजे वेळ भेटा ना. आणि पोरगं तर मला सोडून गेलात. माझं पोरगं आहे 4.5 वर्षाचं, मुलगा आहे म्हणजे माझा. तो तर म्हणला तुम्ही या, तुम्हाला मी दगडानेच मारतो. म्हणजे त्याला सोडून आला. ते म्हणतो मला का नाही नेलं फिरायला. 4.5 वर्षाचा आहे. म्हणजे तो म्हणतो मला फोन करीना, तुम्ही रोज गेलात किती दिवस झाले, आता हे 9वा दिवस आज. आणि त्याची पण इच्छा काय असेल की बाबा मला पण फिरायला न्यावा त्यांनी. तर त्यांना नाही फिरायला नेलं म्हणजे असं वाटतं त्यांना काय कळतं लहान लेकरांना. चला, दादा पण आले. दादा, बर्फाचं आहे का? सगळे ट्रॉफिक आहे बघा. लयच उंच डोंगर आहे हो. आणि इथं बघा बर्फाचे डोंगर. पुढं फसलो उंच डोंगरात. ट्रॉफिक जाम, हे वर बी जाम झाल्यात गाड्या, काय खरं नाही.
सूर्य मावळायला जायला लागला, 4 वाजल्यात. रवी दादा आणि संदीप भाऊ उभात. गडबड करून तो उपयोग नाही. संदीप भाऊ करतो लय गडबड. गाड्याच गाड्या काय इकडे ट्रॉफिक. तिकडे खाली काय आहे बघू एकदा. खाली किती ट्रॉफिक झाले बघू. खाली बघा ना किती कसा रोड आहे. इकडे बघा. ही इतक्या म्हणजे खालून आलोत ना तर रोड तुम्हाला दाखवता येणार नाही. इकडं लय लांब रोड आहे बघा. या जाळीपाशी पण रोड आहे का. तर इतकं खोल आहे ती. हा असा उंच डोंगर की पुन्हा यायची इच्छाच नाही. कारण कशाला यायचंय. ट्रॉफिक तर काय हटाना. चालायचं का. चला रवी दादा चला. ट्रॉफिकच हटाना भाऊ. हे बघा कसलं एकदम सुंदर वातावरण आहे. फक्त वातावरण सुंदर आहे म्हणून यायचं. नाही तर ना असा रोड बघून यायची इच्छा बी नाही. बर्फ कसा दिसतोय. ही अवघड आहे का नाही. टिप्परवाल्याचं काय चूक नाही पण बाकीची इष्टवाल्याने आडव लावलं काय करायचं दादा. असं ट्रॉफिक रात्रभर निघायचं नाही. टिप्परवाल्याने कुठं घालायचं. आरसा घासायचा का दगडाला. चला जायला लागले. चला आता सगळं ट्रॉफिकच ट्रॉफिक आहे. अवघड आहे ट्रॉफिकचं लयच अवघड आहे. कशा गाड्या बसायच्या. इकडे लाईन लागली बरं पूर्ण. पोलीस लोक आहेत कर्मचारी तरी पण ट्रॉफिक होते का. इथं पोलीस आहेत काय करणार. कशा गाड्या घातल्या काय करते पोलीस तरी. इकडं तर काय वर बनलं बघा. खतरनाक खतरनाक एकदम. आत्ता आलोय ते आलोय पुन्हा कधी यायचं नाही इकडं. लईच ट्रॉफिक असं जर असेल तर अजून तो उन्हाळा आहे. पावसाळ्यात काय हाल असेल. पुन्हा यायचं नाव नाही घ्यायचं. लई ट्रॉफिक निघता निघा ना. 1 तास झालं एकाच जागेवर बसलो. लांब लांबून यावं लागत आहे पार तिकून. साऱ्या सकाळचं 9-10 वाजता निघला असतो. पार 4 वाजल्या तरी पण ट्रॉफिक काय हटाना भाऊ. आणि सकाळ धरून 100 किलोमीटर झाले. आता फक्त 20 किलोमीटर राहिले. आणि ते ट्रॉफिक आहे ना. अशा गाड्या आड्या लावली की ट्रॉफिक होतंय. काही तर नदी आहे. आता फक्त 19 किलोमीटर जायचं आहे बघा. मला वाटतं शेवट हे डोंगरच असेल. डोंगरापाशी जायचं असेल खाली. कारण पुढं तर काही रोड नाही. तर काय सांगायचंय काय म्हणायचंय. तर आयुष्यात माणसाने एकदा तरी यावा. असे भारी नजारे आहेत बघायला. असे भारी की एकदा तरी यावा. पण रोड इतका डेंजर आहे. एकदा जर माणूस आला तर पुन्हा काय येईल म्हणून डबल यायची इच्छा होती का नाही ही लय अवघड विषय. चलो चलो. गाड्या दिसत्या बांगा बंग चालत्यात. आणि रोड आहे ना फक्त एक गाडी बसते आणि एक मोटरसायकल. एवढाच रोड आहे. डबल गाडी बसत नाही. सोडल्या तर इकडल्या एकदा सोडतात आणि इकडल्या एकदा सोडतात. टू व्हीलरवाल्याला जाता येतंय पण ट्रॉफिक झाल्यावर कधी कधी टू व्हीलरवाल्याचं पण थोडं अवघडच होतंय. बघा ना कसे झाड आहेत. काय झाडी काय डोंगर हाय का नाही. डायलॉग शोभतोय का नाही याला. बघा कसे उंच उंच डोंगर आहे. डोंगर म्हणजे पर्वतच म्हणायचं हे. त्या पर्वतावर म्हणजे काही जाणीच नाही. जायला जागाच नाही. तसे उंच उंच पर्वत आहेत. कधी बी कुठं गुतलो का. नाही नाही. टू व्हीलरवाल्याला नाही अडचण. 4 व्हीलरवाल्याची जास्त आपण अडचण. शकत नाही. आपण आपल्या पुरती जागा त्यांना हेगडे तिकडे घे. होय. टू व्हीलरवाल्याला नाही अडचण. हा. 4 व्हीलरवाल्याला मात्र गुतले की गुतला गडी. गुतला टू की- व्हीलरवाला तर असं कस तरी साईडने असती जागा. हा. तर चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. दादा एकच आम्ही मिनिट थांबा. ठीक आहे बरं 1 मिनिट थांबू. पोट बिघडले. दादाचं पोट बिघडलंय 5वी वेळेस आहे. आता असे काळे कशाने झालेत मलाच माहित नाही. दरू झालेत फिरू झालेत. बूट राहिला कोणा कुठं गेला. दादा हे पळवायची जागाच नाहीये. खरं सांगा मला. गाडी पळवायची जागा आहे का एवढंच म्हणा मला फक्त काय उत्तर झालंय द्यायचं. 100 किलोमीटरचं अंतर आहे. त्यात 50 किलोमीटरचं अंतर असं आहे की ये एक दिवस हा जाय एक दिवस 1 दिवस. हा आणि तिथे एक दिवस 3 दिवसाचं गंगोत्रीच करून टाकलाय कार्यक्रम. नाही, आणि लय ऐक- नाही तुम्हाला सांग ट्रॉफिक मुळे होतंय सगळं आणि रोड बारीक का होतंय तर रस्त्यात केलेली गलत. गलत. हा कुणी आडवी घालतंय कुठं बी नाही घालतंय. नाही 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 नाही
आता इथं दावाय नाही हा. अशी कंडिशन आहे, रस्त्याचा सर्वे केला हा पण हे मुद्दामून ठेवलेला विषय असं वाटतंय. कारण ट्रॅफिक दावायचं, रहदारी दावायची, गर्दी दावायची, देव कसा वाटणार? हा, हे सोपं. खरं. हे म्हणजे बी खरं. अवघड. असू शकतं तसं. कारण पुढे तर चालायचं नाही ना काही. आता काय ट्रॉफिक किती झाले अहो दादा सर कुठून म्हणला तुम्ही? महाड. तुम्ही सगळे एकच रायगड महाड. ठीक आहे. आणि मंदिर 8:30 ला उघडत आता. इथं माणसं आपल्याकडे पण भरपूर भेटले आणि आम्हाला बघून ते मस्त आनंदी झाले, म्हणजे गाडी कसं काय आला असं. तर चला 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 फायनली दादा बी आणि आम्ही पोहोचलो. पुढं गंगोत्री. ओके, आधी गंगोत्रीचा पेशंट व्हिडिओ काढू. प्रवासातच गेला आपला सगळा पूर्ण. दादा म्हणलेच होते अंधार पाडणार आहे, तर आमचं म्हणणं होतं की दर्शन येऊन वापस यायचं. ट्रॅफिक कसलं आणि बर्फ वरलाय पडला तरी थंडी वाजायला लागली. आता दादा पॅक झाले. सगळं डोंगर आहे, इकडून डोंगर आहे, तिकडे डोंगर आहे, इकडे डोंगर आहे. डोंगर लागायला लागते बघा. डोंगर डोंगर या साईडला बी डोंगर, ह्या साईडला बी, ह्या साईडला बी नुसतं डोंगरच डोंगर. शेवट आलोच फायनल. बघा सूर्य मावळायला गेलाय, त्याचा प्रकाश आणि बर्फ. हे काय आलो तर इथं आहे मंदिर. मंदिरात जायचंय पण बघू आता कधी.